नमस्कार. अस्मिता क्रिएटिव्ह किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे फ्लावरची भाजी. कशी बनवते ती पूर्ण बघा. सगळं अगोदर मी कट करून घेते. या साईजमध्ये मी हे कट करून घेतले. याच्यामध्ये आळी वगैरे असतं ते चेक करून घ्यायचं. आता मी गरम पाणी करत ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे मी. त्याच्याने ह्याच्यामध्ये ओतणार आहे मी. आळी वगैरे असतात ना, तर त्यासाठी गरम पाणी करून घ्यायचं. आता याला मी 10 मिनटं साईडला ठेवणार आहे. त्यामध्ये टाकण्यासाठी मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, एक टोमॅटो, कोथिंबीर थोडीशी, अद्रक लसूणची पेस्ट आत चेचून घेतली मी थोडीशी, आणि कढीपत्ता, थोडंसं जिरा आणि राई, तिखट मसाला, हळद आणि धना पावडर हाफ टीस्पूनच आहे, आणि ही पण हाफ टीस्पून घेतले मी. धने पावडर आणि हळद आणि हा घरगुती मसाला आहे माझा. चला रेसिपीला सुरुवात करूया. आणि हे थोडंसं ऑइल, कढई गरम करत ठेवले. त्याच्यामध्ये आता ऑइल टाकते. ऑइल गरम झाले. आता जिरा आणि राई टाकून घेते. छान भाजी, सुकी भाजी छान होते. आणि वेळही लागत नाही, लगेच तयार होते. आता याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली, ती टाकून घेते. थोडीशी भाजून घेतली. आता ह्याच्यामध्ये कढीपत्ता थोडंसं कडकडलं, लगेच कांदा टाकून घेतला. कांद्याला छान असं भाजून घ्यायचं. मुलांना वगैरे आवडत नाही ही भाजी, तर तुम्ही ह्या पद्धतीने करून बघा, मुलंही आवडीने खातील. कांदा छान भाजून झाला. आता यामध्ये टोमॅटो टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीर. छान असं मिक्स करून घेते. आता ह्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि धना पावडर टाकते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. तेल साईडला घालून, टोमॅटो आणि कांद्याने कसं तेल साईडला सुटतं. आता ह्याच्यामध्ये मी फ्लावर टाकून घेणार आहे. फ्लावर गरम पाण्यात टाकल्यामुळे काय होतं, याचा वास पण जरा कमी होतो. आणि जी वरची माती वगैरे असते ना, ह्यासाठी गरम पाणी मीठ टाकून जर असं 5-10 मिनटं ठेवलं ना भिजत, तर छान अशी सगळी माती पण जाते आणि भाजीचा वास पण कमी होतो. आता याच्यामध्ये टाकून घेते. सुकी भाजी खूप सुंदर लागते. टिफिनसाठी वगैरे देण्यासाठी झटपट अशी तयार होते. आता ह्याला मी 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. मध्ये मध्ये चेक पण करणार आहे. मीठ अगोदर टाकत नाही आहे. मीठ नंतर टाकायचं. थोडीशी मऊ पडली ना भाजी की मग नंतर मीठ टाकायचं.
आता मी बारीक गॅसवरती एक मी 5 मिनटं ठेवून देणार आहे. त्याच्यामध्ये मी पाणी जरा पण वापर केला नाही पाण्याचा. त्याला वाफेवरती शिजवणार आहे. मी आता चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि 5-10 मिनटामध्ये भाजी तयार होते. मध्ये मध्ये चेक करायची. झाले की नाही चेक करूया. आता होतं चालू. अजून 2 मिनटं ठेवते. चेक करून बघते. शिजले की नाही ते चेक करून बघते. भाजी तयार मस्त अशी. फ्लावरचं असं एक वास असतो ना, तोही येत नाही याच्यातून. तुम्ही एकदा अशी ट्राय करून बघा. गरम पाणीने मिठामध्ये ठेवलं ना की खरंच वास येत नाही फ्लावरचा. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. एकदा माझ्या पद्धतीने करून बघा. खरंच सांगते तुम्हाला आवडेल. लहान मुलंसुद्धा तुमची आवडीने खातील. चला, भाजी तयार. रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बाय.